काढून द्या. पाठवते मी तुम्हाला पाठवते. माझ्या याच्यात चांगले आता तुम्हाला माहिती आहे आमच्या दोघींची मैत्री किती वर्षापासून आहे. तर त्यांना गिफ्ट पण आणलं आणि मला जायचंय जरा बाहेर. तर अर्जंटमध्ये आलेली लगेच जाणार आहे. तर त्यांची सुनल्या हसू राहिली. सगळ्यांना घ्या, कोण कोण आहे सगळे पण घ्या. आता तेवढे आम्ही आहेत. खूप शुभेच्छा. त्या अशाच आयुष्यभर आनंदी आणि हसऱ्या राहोत आणि 100 वर्ष आयुष्य नको. करू द्या प्रार्थना. सगळ्यांना बाय बाय. तर मैत्रिणीचा वाढदिवस करून आम्ही आलेलो आहोत इथे स्टेशनला. तर हे कुठलं स्टेशन आहे नक्की सांगा ज्याला माहिती त्यांनी. आम्ही चाललेलो आहोत इकडे मुंबईला साईनगरीने. हे बघा रेल्वे स्टेशनला आलो आहे. आमच्या ज्या इंदुरामा आहेत ना नुसत्या दिवाण्या झाल्या होत्या, त्या दिवाण्या झाल्या होत्या. म्हणजेच जी गाडी आली ना तिच्यात बसायचं म्हणून त्या रडायच्या आणि एक्सायटेड झालेल्या खूप. झुकझुक गाडी म्हणून. तर माझा छोटा मुलगा आणि माझा धीराचा मुलगा आम्हाला पोचवायला आलेले स्टेशनला. तर इथे एकच मिनटात आमची गाडी जी आहे ती येणार आहे आणि हा आहे प्लॅटफॉर्म. तर आम्ही आता थोड्याच वेळात जाणार आहोत. फायनली गाडी आलेली आहे आणि आम्ही आता बसतोय. तुम्हाला पोचल्यावरतीच भेटते मी. तर इथे बघा आता पहाट झालेली, तुम्हाला किती वाजले ते पण दिसत असतील. तर हे बघा 4:48 झालेले आहेत, म्हणजे 5:15 वाजले आणि आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत. उतरलेलो आहोत दादर स्टेशनला. आणि दादाची डॅडी मम्मा इंदुरामा सगळे चाललेलो. तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि माझ्या नंदेच्या तिथे बघा पाठीमागे दिसतोय तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा पुतळा आहे. आणि हे आहे घाटकोपर रमाबाई कॉलनी. माझे नणंदबाई असतात इथे राहायला. त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत स्टेशनला. तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला स्टेशन पण दाखवते. तर हे बघा घाटकोपर इथे रेल्वेचं स्टेशन आहे. आम्ही आता वाट बघतो आहे. आम्ही आता तिकीट काढलेलं आहे AC लोकलचं आणि आम्ही आता जाणार आहोत. छोटे मुलं आहे त्याच्यामुळे आम्ही AC लोकलनीच जातो. तर आलेली आहे लोकल. आम्ही आता बसलेलो आहे बघा. तर खूप थंड होतं, खूप फुल AC असतो या लोकलमध्ये आणि हिचा प्रवास पण खूप आरामदायक आणि खूप म्हणजे अगदी सेफ असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर कधी गेल्या ना तर AC लोकलनेच प्रवास करत जा, लहान मुलं असले तर. हे बघा आम्ही गेलो तेव्हा पाऊसही खूप कमी होता. आत्ता म्हणजे मी व्हिडिओ एडिटिंग करते आणि तिकडच्या बातम्या बघतो की आमच्या पाहुण्यांचे फोन येतात. ते माझ्या नणंदाईची फुल पाऊस चालू आहे. बरं झालं आम्ही लवकर निघून आलो, नाही तर आम्हीसुद्धा अडकलो असतो इथे. तर आम्ही चाललेलो आहोत इकडे CSTला म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला VTला. तर बघा नंतर मी इथे थोडासा लोकलचा व्हिडिओ घेतलेला आहे. नंतर संपूर्ण खाली होत जाते. तर आम्हीच होता आणि मुली बघा किती एन्जॉय घेत होत्या. खूप त्यांना हा म्हणजे असा प्रवास आणि खूप कधी नव्हत आलेल्या, कळायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्या ह्या गाडीत बसलेल्या आहेत आणि या गाडीला त्या झुकझुक गाडी म्हणतात. तर चला आता आपण उतरणार आहोत. इथं बघा आम्ही आलेलो आहोत. तर इथे ना डेकोरेशनचे फ्लावर्स भेटतात, प्लांट्स भेटतात बघा इथे आर्टिफिशियल. तर हे घ्यायला आलेलो होतो आणि खूप मोठं मार्केट आहे इकडे. तर ह्याच्यातले बरेचसे आम्ही फ्लावर्स घेतलेले आहेत. तुम्हाला मी घरी आल्यानंतर मला जर का वेळ भेटेल तेव्हा मी दाखवते. तर इथे ग्रीनरी पण खूप आहे आणि खूप फ्रेश वाटत होतं. फ्लावरचे अजून बाकी सगळं बाकी त्यानंतर आलेलो होतो दुसऱ्या शॉपमध्ये. तर हे बघा हे प्लांट्स पण आम्हाला खूप आवडले. तर आत्ता सध्या आहे ना खूप ट्रेड चालू आहे हा बनानाचे जे लीव्ज आहे त्याचं. हे सगळं सामान घेतल्यानंतर घरी आलो होतो आणि खूप थकलो होतो. त्याच्यानंतर मी व्हिडिओ काय घेतला नाही. त्याच्यानंतर बँड रोड म्हणून बांद्रेला आहे बघा इथे समुद्र आहे रात्रीचा. माझ्या बहिणीचा नातू आहे ना कुणाल, तो गाडी घेऊन आला होता आम्हाला घ्यायला. तर आम्ही त्याच्यासोबत बघा इथे आलेलो आहोत आणि याच्यासमोरच खूप मस्त असं म्हणजे बघण्यासारखं आहे. हा आहे शाहरुख खानचा बंगला मन्नत आणि त्याच्याच बाजूला इकडे उंच एक बिल्डिंग आहे आणि तिथे राहते दीपिका पदुकोण. तर तिचासुद्धा इथे बंगला आहे.
तर आज हे सगळं बघायला पहिल्यांदा भेटलं. मुंबईला बऱ्याच वर्षापासून कधी म्हणजे 2 वर्षातून एकदा येतो, पण हे काहीच बघायला भेटलं नाही. तो पुण्याला आला आणि पुण्यामुळे आम्हाला हे सगळं बघायला भेटलं. तर तुम्हालाही दाखवून म्हटलं, चला म्हटलं थोडंसं शूट घेतली ना बघा मी इथे खूप भारी होतं. रात्रीची इतकी लोक फिरायला येतात ना इथे. तर आम्ही आता चाललेलो आहोत घरी. तर म्हटलं तिथूनच त्यांनी गाडी घेतली मन्नतच्या तिथून, शाहरुखच्या बंगल्यापासून. आणि आता रात्र झालेली आहे, रात्रीचे वाजलेले आहेत 11:15. थोडं पुढे आल्यानंतर इथे त्यांनी आम्हाला दाखवला सलमान खानचा बंगला. तर बघा हे सगळं बघायला भेटतंय आम्हाला. पण आता सध्या आहे ना रात्र आहे, त्याच्यामुळे खाली उतरून पण आपण आता लेट झालेलं आहे. तर कोण रे हो वाईट चला एवढं तरी बघायला भेटलं आपल्याला. तर आम्ही आता जात आहोत घरी. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.